सामाजिक आर्थिक चिंतन जे अंत्योदय म्हणून प्रसिद्ध आहे त्यात व्यक्त केलेलं आहे. आमच्या सगळ्यांचा त्यावेळी या आदिवासी समाजामधली परिस्थिती विषमतेने युक्त होती. शिक्षणाचा अभाव होता. गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनेक शाळा त्या काळामध्ये होत्या. त्या शाळेची बिल्डिंग होती तर शिक्षक नव्हते, शिक्षक होते तर बिल्डिंग नव्हती, दोन्ही होते ते विद्यार्थी नव्हते, तिन्ही होते तर शिक्षण नव्हतं. परिस्थिती अतिशय वाईट होती. त्या काळामध्ये मिठाच्या ऐवजी लाल मुंग्या बारीक करून त्या मग भाजीत टाकायची स्थिती होती. अतिशय हृदयद्रावक स्थिती होती. आणि त्यामुळे आपल्या संवेदनशील मनामध्ये संघाचे स्वयंसेवक, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून त्या काळामध्ये त्या प्रतिकूल परिस्थितीत संघाचे अनेक प्रचारक त्या भागामध्ये या कठीण परिस्थितीत काम करत होते. आज आमचं परमभाग्य आहे की आदरणीय मोहनजी देखील 1 वर्ष त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या भागात प्रचारक म्हणून त्यांनी पण काम केलं. त्यांना या सगळ्या परिस्थितीची कल्पना आहे. आणि त्यामुळे ह्या समाजाला बदलवायचं असेल तर काय केलं पाहिजे. आणि त्यातून एक विचार पुढे आला की सामाजिक विकास झाला पाहिजे, शैक्षणिक विकास झाला पाहिजे, आर्थिक रोजगार मिळाला पाहिजे आणि स्वास्थ्यविषयक सुविधा प्राप्त झाल्या पाहिजे. आजच्या प्रचलित भाषेमध्ये भूतानच्या प्रधानमंत्र्यांनी युनोमध्ये जे भाषण केलं तेव्हा त्यांनी याबद्दल एवढंच सांगितलं, डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स, सुखांक. आणि या भागात तर सुखांक नव्हताच. अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट नावाचं तहसील आहे, पूर्ण आदिवासी आहे. चिखलदरा तिथे थंड हवेचं ठिकाण आहे, मध्य प्रदेशला लागून. आणि ज्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, मी बांधकाम मंत्री होतो, त्यावेळी 2,500 आदिवासी मुलं, बालकं हे कुपोषणाने मृत्युमुखी पडले. खूप हाहाकार झाला होता. देशातच नाही तर जगात त्याची चर्चा झाली होती. कारण त्या भागात रस्तेच नव्हते. त्या भागामध्ये मला या संवेदनशीलतेमुळे या सगळ्या विषयाबद्दलची असह्यता वारंवार मनात असल्यामुळे मी महाराष्ट्राचा बांधकाम मंत्री असताना मेळघाटमध्ये, गडचिरोलीमध्ये खूप रस्ते गेले. आणि मला आज आनंद आहे की आता गडचिरोली जिल्ह्यात पूल बांधण्याकरता पूल उरलेला नाही. रस्ते झाले याचं कारण अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचं वाक्य नेहमी मी लक्षात ठेवतो की अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच, बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. हा जिल्हा समृद्ध आहे, संपन्न आहे. जमशेदपूर टाटानगरला आपला प्लॅन्ट टाकण्याच्या आधी स्वर्गीय जमशेदजी टाटा घोड्यावर बसून तिथे गेले होते. पण एवढं फॉरेस्ट, एवढं दाट फॉरेस्ट आहे की त्यामुळे त्यांना तिथे काही करता आलं नाही. पण आज आता आपल्या याच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकारने त्या भागाच्या विकासाला एक नवीन दिशा दिली. 6.5 लाख कोटी रुपयाची आता इन्व्हेस्टमेंट आली आहे. तिथला आयर्न ओर 65 ग्रेडचा आहे. आणि या देशातले उद्योगपती सज्जन जिंदल ज्यावेळी कार्यक्रम त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला माहिती आहे का, म्हटलं काय. म्हणे ही ग्रेड म्हणजे जगातलं सगळ्यात उत्तम लोखंड इथे आहे. पण सगळीकडे एवढा खनिज संपत्तींना गरिबी, भूकमरी, बेरोजगारी, अज्ञान, शिक्षणाचा अभाव, या सगळ्या परिस्थितीत बदलवण्यामध्ये या कार्याची प्रेरणा होती आणि सुरुवात झाली. बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला की हा तुमचा मतदारसंघ आहे का. म्हटलं माझा काही संबंध नाही. कारण आपण आपल्या मतदारसंघासाठी चांगलं काम केलं पाहिजे हे अभिप्रेत आहे. पण संवेदनशीलता म्हणून, संघाचे स्वयंसेवक म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं, आणि की मी एकट्याने नाही ठरवलं, अनेक लोकांनी काम केलं. आणि हे जी आज जवळपास 1400 शिक्षक या ठिकाणी आले आहेत, या प्रत्येकाने अतिशय कठीण परिस्थितीत काम केलं. आणि या 30 वर्षामध्ये आम्ही एकही रुपयाचं सरकारी अनुदान घेतलं नाही. आज 32,000 मुलं शिकत आहेत. आणि ही सगळी कर्तृत्वान आहे. आपल्याला माहिती असेल, नुकतेच आमदार बनले संजय भेंडे आणि प्रमोद पेंडके यांची एक मैत्री परिवार म्हणून संस्था नागपुरात होती. त्यांनी या भागातल्या 80 मुलींना सिलेक्ट केलं आणि त्यांना नागपूरच्या महिला महाविद्यालयात शिकायला ठेवलं. माझ्याच मित्राचं रवी फडणवीस म्हणून त्यांची संस्था होती.
त्याने मला सांगितलं की यांना सांभाळण्यात अडचण आहे. म्हटलं आम्ही सगळी व्यवस्था करू. मानकर ट्रस्ट सगळी व्यवस्था करते, हॉस्टेल पण बांधून दिलं आणि त्या मुलींना स्पोर्ट्सचं प्रशिक्षण दिलं. आदिवासी मुलींमध्ये काही उपजत ताकद आहे, स्ट्रेंथ आहे आणि त्या मुली राष्ट्रीय स्तरावर जाऊन त्यांनी सुवर्ण पदकं मिळवली आणि मोठ्या खेळाडू म्हणून त्यांना मान्यता मिळाली. एवढी ताकद त्यांच्यामध्ये होती, पण त्यांना संधी मिळाली नाही. आणि म्हणून हे जे आदिवासी तरुण मुली यांना रोजगार निर्माण झाला पाहिजे, त्यांना कौशल्याचं प्रशिक्षण मिळालं पाहिजे, त्यांच्याकरता वसतिगृह बांधून राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे, इंजिनियर डॉक्टर झाले पाहिजे आणि त्याचबरोबर त्या सगळ्या समाजाला पुन्हा एकदा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून जी आर्थिक विषमता आहे आणि सामाजिक विषमता आहे ती दूर केली पाहिजे. कुठलाही व्यक्ती हा त्याचा जन्म, जात, पंथ, धर्म आणि भाषेने मोठा नाही, तो त्या गुणांनी मोठा आहे, याच्यावर आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे. आणि म्हणून समाजातले हे जे शोषित पीडित आहेत, परिस्थितीमुळे जे आपल्या विकास करू शकले नाहीत, त्यांना समाजाच्या बरोबर सन्मानाने आणण्याचा प्रयत्न हाच मानकर ट्रस्टचा मुख्य उद्देश होता. थोडा या कामाचा विस्तार करण्यामध्ये मी रिलक्टंट होतो. मी नेहमी म्हणायचो की आपली ताकद पाहून आपण हातपाय बसून पाय पसरवले पाहिजे, कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या याच्यात अनेक प्रकल्पात काम करतो. पण आमच्या संघाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला आदेश दिला, त्यांनी सांगितलं की तुम्हाला महाराष्ट्रात काम करायचं आहे. आणि म्हणून आता महाराष्ट्रात काम सुरुवात झाली, नाशिक जिल्ह्यात झाली. आता हळूहळू महाराष्ट्रातल्या सगळ्या आदिवासी भागात जाऊन येत्या काळात 1,00,000 विद्यार्थी आणि 5,000 शिक्षक असं उद्दिष्ट समोरून हे काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या ठिकाणी तिथल्या महिलांना कोणतं प्रशिक्षण दिलं पाहिजे, तरुण मुलांना कौशल्याचं कुठलं प्रशिक्षण. आज मला खरं म्हणजे मी विसरलो, गोंडवाना विद्यापीठामध्ये बांबूपासून इतके सुंदर गुच्छ तयार केले आहेत आणि त्याला रंगीत फुलं आहेत. ते कालच मी आमच्या एका कार्यक्रमाला, जलसंवर्धनाचा कार्यक्रम आहे नागपूरला मोठा, त्याला आमिर खान आणि नाना पाटेकरजी येणार आहेत, तर त्या कार्यक्रमाकरता म्हणून ते गुच्छ बांबूचे तयार केले. इथे वनसंपत्ती आहे आणि खनिज संपत्ती आहे, त्यांना तिथेच रोजगार मिळाला पाहिजे, स्वास्थ्यविषयक सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे. याकरता हेल्थ ॲप तयार झालं. आणि दुर्भाग्य असं आहे की पूर्व विदर्भामधल्या हे जे नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, हे गोंदिया या जिल्ह्यामध्ये जे शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब कम्युनिटीचे लोक आहेत, यातल्या 60-70% लोकांना सिकल सेल आणि थॅलिसेमियाची बिमारी आहे. मधल्या काळामध्ये या आदिवासी मुलांना, 50 मुलांना घेऊन इथे रिलायन्स हॉस्पिटलमध्ये 5 कोटी रुपयाचा त्यांनी CSR कोल इंडियाने दिला आणि त्या 50 मुलांचं बोन मॅरोचं ऑपरेशन मुंबईत झालं आणि त्यांचे प्राण वाचले. खरं म्हणजे अशा अनेक लोक आहेत की त्यांच्याकरता सेवा करण्याची गरज आहे. अनेक मुलं दिव्यांग आहेत, औषधं नाही आहेत, नोकरीची तर दूर सोयच नाही आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये चलो जलाए दीप वहां जहां अभी भी अंधेरा है, या विचाराप्रमाणे आम्ही सगळेजण जी प्रेरणा, काम करण्याची संवेदनशीलता संघातून, विद्यार्थी म्हणून शिकायला मिळाली, त्याच्या आधारावर काम करण्याचा प्रयत्न केला. मला याचं दुःख आहे की मी सुरुवातीच्या काळात ज्यांनी काम केलं त्यातले अनेक कार्यकर्ते आज आमच्याबरोबर नाही आहेत. ते भारतीय जनता पार्टीचे विदर्भाचे संघटन मंत्री अरविंद शहापूरकर तेही गेलेत, मनोहरराव शेंडेही गेले, विलासजी फडणवीसही गेले. आणि म्हणून यावेळी जेव्हा आता लक्षात आलं की आता आम्ही पण पहिले तरुण कार्यकर्ते होतो, आता सिनियर सिटीजन होत आलो आहे, त्यामुळे नवीन टीम तयार झाली की हा जे काम आहे हे पुढे जात राहिलं पाहिजे. स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडी यांचा सहवास मला मिळाला. ते फार मोठे चिंतक होते आणि त्यांनी एकदा फार सुंदर गोष्ट सांगितली. त्यांनी सांगितलं की एव्हरी पॉलिटिशियन थिंक्स अबाउट इट्स नेक्स्ट इलेक्शन अँड एव्हरी सोशो इकॉनॉमिक रिफॉर्मर थिंक्स फ्रॉम सेंचुरी टू सेंचुरी.
त्याला 100 वर्ष काम करावं लागतं, त्याला शॉर्टकट नाही आहे. शॉर्टकट कट यू शॉर्ट. त्यामुळे समाजातलं, आदिवासी समाजातलं हे अज्ञान असेल, बेरोजगारी असेल, गरिबी असेल, भूकमरी असेल, त्या ठिकाणी सस्टेनेबल डेव्हलपमेंट झाली पाहिजे. सरकारकडनं प्रयत्न सुरू आहेत. मला आनंद आहे, आमचे आदिवासी मंत्री प्राचार्य होते एका कॉलेजमध्ये आणि मी त्यांना प्राचार्याची नोकरी सोडून राजकारणात आणलं आणि MLAचं सीट लढवायला लावली. आणि त्यांना माहिती आहे परिस्थिती. यवतमाळ जिल्ह्यातल्या आदिवासी मतदार क्षेत्रामध्ये निवडून आले आणि त्यांना त्यामुळे तिथली परिस्थिती माहिती आहे. ते शिक्षित आहेत. पण शिक्षणाचा अभाव, अंधश्रद्धा यावर मात करून यांना नवीन तंत्रज्ञान, नवीन स्किल, कौशल्य, नवीन शेती, मच्छीमारी, निरनिराळ्या प्रकारचे टेक्निकल कोर्सेस. आणि आता तर मी मध्ये अतुलजी आणि सगळे म्हणतात की आता आम्हाला ट्रायबल युनिव्हर्सिटी उघडायची आहे. आणि युनिव्हर्सिटी उघडण्यामध्ये तसा मी धाडसी निर्णय घेणारा आहे. अनेक निर्णय खिशात पैसा नसताना हजारो करोडचे निर्णय घेतो, पण मी पण घाबरत होतो की कसं होईल सगळं. पण जेव्हा चांगलं काम असतं, मधल्या आमच्या कार्यक्रमाला व्हिसा अमेरिकन कंपनी, व्हिसा कंपनीचे भारतातले आणि लंडनमधले काही अधिकारी उपस्थित होते. आणि जेव्हा आम्ही आमच्या बांधकाम ट्रस्टच्या कामाची चर्चा करत त्यांनी ऐकली, एवढे प्रभावित झाले की आम्ही तुम्हाला पूर्ण याच्याकरता मदत करू असा त्यांनी विश्वास दिला. चांगलं काम करणाऱ्या कार्याकरता पैशाची कमी नाही आहे. आणि म्हणून पहिल्यांदा कार्यकर्ता दुर्मिळ आहे. पैसा मिळून जातो, पण प्रामाणिकपणे समाजाकरता संवेदनशीलता ठेवून समर्पित भावनेने काम करणारे कार्यकर्ते मात्र खूप कठीणाईने मिळतात. त्याने त्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर हे काम उभं झालं. आमचा 4 दिवसाचा वर्ग या शिक्षकांचा आतापर्यंत नागपूरला व्हायचा. अनेक मोठी मोठी लोक निरनिराळ्या क्षेत्रातली येऊन गेली. गोंडी भाषा, गोंडी नृत्य, त्यांची व्यायाम योग, साहित्य, संस्कृती, ती झाडेपट्टीमधली नाट्यकला, वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. अतिशय उत्तम गीतं म्हणतात ही मुलं. त्यांच्यामध्ये क्षमता आहे, कर्तृत्व आहे, गुणवत्ता आहे, पण संधी नाही आहे. त्यांना ही संधी उपलब्ध करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणं हेच खऱ्या अर्थाने लक्ष्मणराव मानकर ट्रस्टचं कार्य आहे. पाहता पाहता 30 वर्ष निघून गेली. महाराष्ट्र शासनाने आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने या ट्रस्टला प्रथम पुरस्कार पण दिला. आणि हे सगळं कार्य करत असताना आमच्याकडनं चुकी झाली की याची प्रसिद्धीच नाही झाली. आम्ही कधी प्रसिद्धीच केली नाही. नवीन लोक मला म्हणतात की हे कोणालाच माहिती नाही. आणि म्हणून आम्ही दरवर्षी कर्मवीर हा पुरस्कार देण्याची सुरुवात केली. काही बाहेरच्या संस्थाही निवडल्या की ज्या उत्तम कार्य करतात त्यांनाही पण गौरवान्वित करणं म्हणजे समाजात रचनात्मकता वाढली पाहिजे. सामाजिक सेवेचं व्रत अंगीकारून काम करणारे कार्यकर्ते उभे झाले पाहिजे आणि समाजामधली सामाजिक आणि आर्थिक विषमता मुक्त होऊन गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारीपासून या समाजाला मुक्त केलं पाहिजे. या भावनेतून याची सुरुवात झाली. अर्थात याची प्रेरणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिली आणि त्यांनी सातत्याने याचं मार्गदर्शन केलं, म्हणूनच आम्ही इतकं काम करू शकलो. आम्ही तर आता 96 साली गेलो, पण त्याआधी असे अनेक प्रचारक मला आठवतात की ज्यांनी गडचिरोली जिल्हा असेल त्यातल्या खेड्यापाड्यात जाऊन ते राहिले, जंगलात राहिले आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कार्याचा विस्तार केला. त्यापैकी मोहनजी पण एक होते की ते 1 वर्ष तिथे राहिले. तुम्ही कल्पनाच करू शकत नाही तिथली स्थिती काय आहे. सामान्य माणूस तिथे राहू शकत, त्या काळात तर मुश्किलच होतं. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी काम केलं. ती लोक आमच्याकरता प्रेरणादायी ठरली. आणि म्हणून या सगळ्यांना नवीन पिढीच्या लोकांना जोडून हे काम पुढे नेण्याकरता आता महाराष्ट्र शासनाने पण बऱ्याच जबाबदाऱ्या दिल्या. ज्यावेळी आम्ही सुरुवातीला काम सुरू केलं तेव्हा आम्ही स्ट्रिक्टली एक भूमिका ठरवली होती की सरकारचे पैसे घ्यायचे नाही, सरकारचं अनुदान घ्यायचं नाही. पण पहिल्यांदा आता आम्हाला संघाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की नाही, तुम्ही हे हॉस्टेल चांगले सांभाळले पाहिजे. मी म्हटलं आमची क्षमता नाही एवढी, पण आम्ही तुमच्या मागे आहोत. आणि जिथे संघासारखी शक्ती मागे आहे तिथे काही कमी नाही. आणि त्यामुळे
हे 400 वसतिगृह आता खूप मोठा कामाचा विस्तार झालेला आहे आणि यात काम करण्याकरता अनेक नवीन नवीन लोक येत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे हे जे 1400 शिक्षक आहेत जे आज इथे आलेले आहेत त्यांनी गेले 3 दिवस मुंबई दर्शनाचा कार्यक्रम घेतला. जे समुद्राला तलाव म्हणायचे याचा अर्थ ते किती दूर असतील याचा तुम्ही विचार करा. त्या सगळ्यांना इथे राहण्याची येण्याची संधी मिळाली, त्या सगळ्यांना हे बघायला मिळालं आणि इथून त्यांना काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल. आणि आज आता साक्षात मोहनजी उपस्थित आहेत आणि हे मुलं खरं म्हणजे व्रतस्थ, हे शिक्षक म्हणजे व्रतस्थ कार्यकर्ते आहेत. हे बिचारे मेहनतीने सगळं काम करतात आणि त्यामुळे आता 1 लाख विद्यार्थी आणि 5,000 शिक्षक हे टार्गेट पूर्ण करण्याचं आव्हानही पण स्वीकारलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मला विश्वास आहे की हे कार्य आदिवासी समाजामध्ये असणारी जी परिस्थिती आहे ती बदलवल्याशिवाय राहणार नाही. पण हे काम करायला अजून अनेक वर्ष काम करावं लागेल आणि हे काम करत असताना पिढ्यानपिढ्या काम करावं लागेल, तेव्हा ही परिस्थिती बदलणार आहे. मी नेहमी म्हणतो की आता राजकारणाची व्याख्या बदलवण्याची गरज आहे. पॉवर पॉलिटिक्स किंवा सत्ताकारण म्हणजे राजकारण नाही आहे, तर समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण हे खऱ्या अर्थाने राजकारणाचा अर्थ आहे. त्यामुळे प्रत्येक आमदारांनी, खासदारांनी एक सेवा प्रकल्प, एक विकास प्रकल्प, एक स्वास्थ्यविषयक प्रकल्प हा काही ना काही आपल्या भागात आपण केला पाहिजे. स्पोर्ट्स असेल, कल्चरल ॲक्टिव्हिटी या त्यांना लोकांकरता त्यांना आपण जर बरोबर घेतलं तर याचा खूप मोठी ॲक्टिव्हिटी होऊ शकते. आणि मला आनंद आहे की संगीताच्या माध्यमातून असेल, गीतांच्या माध्यमातून हे सगळे शिक्षक उत्तम गाणारे झालेत, संगीताची जाण असणारे झाले आणि त्यांची जी संस्कृती आहे, त्यांची जी भाषा आहे गोंडी जातीची, त्याच्यामध्ये ते 4 दिवस जेव्हा कार्यक्रम होतो तो त्यांच्या भाषेत होतो. तेव्हा हे सगळं जे आहे हे त्यांच्यातला आत्मविश्वास जागृत करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा हा एक प्रयत्न आहे. आणि या प्रयत्नांना आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून हे कार्य उभं झालं. आणि आता मागच्या वर्षी आम्ही मुंबईत कार्यक्रम केला, यावर्षी पण मुंबईत केला. याचं कारण आता महाराष्ट्र क्षेत्र झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या इतर आदिवासी गावांमध्ये देखील पोहोचण्याचा आणि हे काम उत्तम रीतीने करण्याचा प्रयत्न नक्कीच आमची सगळी ट्रस्टची मंडळी आणि हे शिक्षक करतील असा मला विश्वास आहे. आज विशेषतः ज्यांना कर्मयोगी पुरस्कार मिळणार आहे त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या कार्याची छोटीशी फिल्म पण आपल्याला दाखवणार आहे. पण देश बदलवायचा असेल तर मोजक्या कर्मयोगींच्या कार्यामुळे तो बदलणार नाही. तर आता कर्मयोगींचीही संख्या समाजात वाढवली पाहिजे, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने समाज बदलवू शकू. आणि म्हणून मला विश्वास आहे की या कार्यक्रमातून आदरणीय मोहनजींच्या मार्गदर्शनातून भविष्याची प्रेरणा मिळेल आणि पुन्हा एकदा हे स्वप्न पूर्ण करण्याचा जो एक प्रयत्न आहे त्यात कुठे ना कुठे एक चांगलं योगदान देण्याची संधी मानकट ट्रस्टला मिळेल. मी सर्व शिक्षकांचा जे या ठिकाणी आले आहेत त्यांचं अभिवादन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि आपण या कामाचं महत्त्व समजून अजून हिमतीने, अजून ताकदीने हे काम जास्तीत जास्त वाढवण्याचा सगळेजण प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद.